रात्री शौर्य झोपेतच घाबरून उठला होता. AC सुरू असतानाही घामाने पूर्ण भिजला होता. त्याच्या अचानक उठण्याने श्रुती जागी झाली. शौर्य, काही होते का? तिने बाजूचं बटन प्रेस करून लाईट ऑन केली. काही नाही, तू झोप. त्याने अंगातलं टी-शर्ट काढून टाकलं. वाईट स्वप्न पाहिलं का? काही नाही, तू झोप म्हणलो ना. तरीही श्रुती उठून बसली. तिने बाजूच्या ड्रॉवरमधून टिश्यू काढून त्याचा चेहरा पुसला आणि त्याला पाणी प्यायला दिलं. या झोपा म्हणत तिने त्याला स्वतःच्या कुशीत घेतलं. काय आहे त्या बंद खोलीत असं? आजच कसा शौर्यांना त्रास झाला. शौर्याला मायेने कुरवाळत बराच वेळ ती ह्या गोष्टीचा विचार करत होती. विचारातच तीही झोपून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी श्रुतीने शौर्याला रात्रीबद्दल विचारलं, पण त्याने त्याला काहीच आठवत नसल्याचं सांगितलं. दोघेही आवरून खाली नाश्ता करायला आले. सगळे आता श्रुतीला नॉर्मल वाटले. श्रुती, आज कुठे जाणार आहेस की? म्हणजे? श्रुतीने न समजून विचारलं. अगं म्हणजे मी पोलीस स्टेशनला सोडायचं आहे की? हां, आज पोलीस स्टेशनलाच जायचं आहे. श्रुती, रजेचं काय? अगं 7व्या महिन्याचे दिवस संपत आलेत. हां मॉम, पुढच्या आठवड्यात 2-3 दिवसाची सुट्टी टाकली आहे. तिने प्रसादला फोन केला. हॅलो, काय रे, काम झालं का? हो, रुबीना आणि तिचा मजनू दोघीही हाताला लागलेत. पोलीस कस्टडीमध्ये आहेत. पेपरवर्क करून निघतो आम्ही. ओके बोलून श्रुतीने फोन कट केला. आताही तिची नजर त्या बंद दरवाजावर गेली. कोण सांगेल मला? घरातले तर सांगणार नाहीत. हे कालच तिच्या लक्षात आलं होतं. रमाई सांगेल. तिला एकटीला गाठलं पाहिजे. श्रुती, लक्ष कुठे आहे? शौर्य चिडून म्हणाला. शौर्य, खाते ना? ते केसचं टेन्शन आहे, बाकी काही नाही. ह्या सगळ्याचा बेबीवर परिणाम होतोय. तुझा हा खाण्याचा हलगर्जीपणा मला अजिबात आवडत नाही. बेबीला काही झालं तर याद राख. शौर्य, फिनिश इट. शौर्य आताही चिडलेला वाटला तिला. जास्त काहीच न बोलता तिने नाश्ता संपवला. दोघेही घरातून बाहेर पडले. गाडीत आज फक्त शांतता होती. शौर्य तिला पोलीस स्टेशनला सोडून निघूनही गेला. काय झाले शौर्यांना? काही बोलले नाही. साधं बायसुद्धा केलं नाही. ती विचारातच आत पोलीस स्टेशनमध्ये गेली. रणदिवे सरही नुकतेच आले होते. ते लगेच श्रुतीच्या केबिनमध्ये आले. श्रुती, ती सापडली ना? हो सर, खूप उड्या मारत होती. येऊ दे तिचे जवानीचे नशे आज उतरवते. बरं सर. निशांत सरांच्या अंत्यविधीच्या वेळी काही संशयास्पद? नाही श्रुती, तसं काहीच नाही जाणवलं. पण जे झालं ते खरंच खूप वाईट झालं. मॅडम खूप ओक्साबोक्शी रडत होत्या. मुलं खूप लहान आहेत गं. आपण काय करू शकतो सर? चुकीच्या कामाचं फळ असंच असणार ना. चल, आहे मी बाहेर. काही असेल तर नक्की सांग. येस सर, श्रुती हसत म्हणाली. घरातल्या गोष्टींचा विचार करणं सध्या तिने बंद केलं आणि कामावर फोकस केलं. रुबीनाच्या येण्याची ती आता आतुरतेने वाट पाहत होती. दुपारी साधारण 2च्या सुमारास प्रसाद आणि टीम रुबीना आणि जाफरला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली. ये मैडम, अच्छा नहीं किया तूने. मुझे इस रुबीना को हाथ लगाया है. मैं कोई मामूली औरत नहीं हूँ. हाँ पता है मुझे, तू मामूली औरत नहीं है. तू तो कितनों की लैला है. अभी तो तू जवान है. वाह मैडम, डायलॉग बहुत अच्छे से मारती हो, लेकिन तू खाली डायलॉग ही मार सकती है, बाकी कुछ नहीं कर सकती. अभी तुम्हें पता ही कहा है मैं क्या क्या कर सकती हूँ. ती जोर जोरात हंसायला लागली. क्या कर सकती है, मुझे भी पता चले. ओ योगिता की जान नहीं बचा पाई तू. सिर्फ बड़ी बड़ी बातें कर सकती है, उससे ज़्यादा कुछ नहीं. श्रुति आणि बाकीचे आता हंसायला लागली. और ये तुम्हें किसने बताया? क्यों झूठ बोल रही हो मैडम जी? तुझसे ज़्यादा मेरी खबरी अंदर है, और तेरी खबरी मैं जो बोलती हूँ वही तुझे सुनाते हैं. श्रुति हंसत हंसत बोलत होती. मतलब समझ जा मेरी जान, तेरा फासा उल्टा पड़ गया. तूने जो दाव खेला था ना वही हुआ, लेकिन उसमें जो मैं चाहती थी वो हुआ. सीधे सीधे बोल, ये टेढ़ा घुमा के बात करना बंद कर. रुबीना आता रागाने लाल झाली होती. श्रुतीने एक व्हिडिओ कॉल केला. सो मिसेस धांगडे पाटील, तुमच्या मैत्रिणीला तुमची खूप आठवण येते. जरा चेहरा मोहरा दाखवता का? श्रुतीने तिच्यासमोर मोबाईल धरला आणि योगिताला धडधाकट पाहून रुबीना हडबडली. ये तो मर गई थी ना, सिर्फ तुम्हारे लिए. मतलब मेरा दाव मुझ पे. आ श्रुती तिला म्हणाली. तुझा डाव तुझ्यावरच उलटवला. योगिताला मारण्याची सुपारी तू दिली होतीस, पण आतमध्ये येणं तुला शक्य नव्हतं. तू आत आलीस की कायमची लटकली असतीस. आणि त्या निशांत सरदेसाईचा खून तुम्ही लैला मजनूने केलात, बरोबर ना? किसने कहा तुझसे? हम भला उसे क्यों मारने लगे? उसका मर्डर किसने किया ये बात हमको मालूम नहीं. अच्छा, CCTV हैक किया तो तुझे क्या लगा? हमें पता नहीं चलेगा? देख, उसे उसकी बीवी ने मारा है, ये बात सब जानते हैं. और अभी वो जेल में है. उसे जेल में मैंने रखवाया है. और तू तेरा गुन्हा कबूल कर ले. श्रुतीने तिचे केस मागून घट्ट पकडले होते. रुबीना कळवळली होती. छोड़ मुझे. देख, तू कुछ साबित नहीं कर सकती. मर्डर के वक्त तू उसी घर में तेरे मजनू के साथ 4 मुस्टंडों के साथ थी. कौन बोला? ये मनगढ़ंत कहानियाँ किसी और को सुना, समझी? ये आजकल के बच्चे कुछ ज़्यादा ही स्मार्ट है ना मिस परिणीति? यस मैडम. बच्चे वीडियो बनाने में एक्सपर्ट है मैडम जी. क्या बोल रही है?
कुछ समझ में आए ऐसा बोल. मिस परिणिती, रुबीना मॅडमना तो व्हिडिओ दाखवता का जरा. येस मॅडम. परिणितीने एक व्हिडिओ रुबीनासमोर धरला, जो बघून रुबीनाला घाम फुटला होता. श्रुती तिच्याजवळ झुकली. ऐसे ही किया था ना मर्डर. तू कुछ भी बोलेगी, कैसा भी वीडियो बनाएगी, कोर्ट को प्रूफ चाहिए, समझी. प्रूफ तो कोर्ट को मिलेगा और वो तू बताएगी. श्रुतीने सनसनीत तिच्या 2 कानाखाली मारल्या. तिचा खालचा ओठ फुटला होता. मैडम, तू अच्छा नहीं कर रही, बिना मतलब मुझे मार रही है. अभी कुछ किया ही नहीं है मैंने, श्रुती कुस्तीतपणे हसत म्हणाली. कॉन्स्टेबल माया. श्रुतीचा आवाज ऐकून एक धिप्पाड स्त्री आतमध्ये आली. जोपर्यंत तोंड उचकट नाही, गुन्हा कबूल करत नाही, तोपर्यंत. काय तोपर्यंत. रुबीना मायाला पाहून म्हणाली. तोपर्यंत मॅडमला पार्लर मसाज द्या. जी मॅडमजी बोलून माया रुबीनाला फटके मारू लागली. रुबीना जोरजोरात ओरडत होती. श्रुती तिथून बाहेर निघाली होती तोच रुबीना तिला म्हणाली, साली ती सरदेसाईंची बायको फ्रॉड कुठली. फ्रॉड ती का तू आहेस. रुबीना आता पुन्हा हसायला लागली. मारा किती मारायचं तेवढं मारा, पण मॅडम तिची आणि तिच्या मुलांची सुटका नाही आता. अजून ती बाहेर आहे. जिथे तू काही नाही करू शकलीस तिथे ती काय करणार. माया थांबलीस का. श्रुतीने रागात मायाकडे पाहिलं. तशी मायाने पुन्हा रुबीनाच्या धुलाईला सुरुवात केली. श्रुती बाहेर आली तेव्हा रणदिवे सर जाफरला तोडून काढत होते. काही बोलला का. श्रुती तिथल्या चेअरवर बसत म्हणाली. निगरगट्टा आहे, लगेच तोंड उघडणार नाही. नसेल तोंड उचकत तर 3rd डिग्री द्या. प्रसाद ह्याचे आणि तिचे दोघांची ब्लड सॅम्पल घे. निशांत सरांच्या घरात ब्लड सॅम्पल मिळाले आहेत. ह्या दोघांशी मॅच होत आहेत का ते पाहायचं आहे. हो घेतो, पण श्रुती तो व्हिडिओ म्हणजे तुला कसा मिळाला. प्रसाद, आजकालची पोरं फार हुशार आणि निडर आहेत. म्हणजे. प्रसाद तिला म्हणाला. हे सगळं निशांत सरांच्या मुलींनी पाहिलं आणि त्यांच्या मुलीने तिच्या मोबाईलमध्ये शूटिंग केलं. अगं पण कसं. म्हणजे हे सगळे घरात होते ना. हे घडत असताना निशांत सरांची मुलं लपून बसली होती. त्यांच्या मुलीने तिच्या भावाला आणि स्वतःला लपवलं होतं. तिच्या भावाच्या हातात त्याने गेम खेळायला घेतलेला मोबाईल होता. त्यात तिने लपून पडद्याआडून हे सगळं शूट केलं. घरात ही मुलं आहेत हे बहुधा ह्या लोकांच्या लक्षात आलं नसावं. म्हणजे सरांच्या मुलींनी हे सगळं डोळ्यांनी पाहिलं. हो, स्वतःच्या वडिलांचा जीव जाताना त्या 2 इवल्याशा जीवांची काय अवस्था झाली असेल रे. अगं तरी तुला कोणी सांगितलं हे. त्या दिवशी जेव्हा मी मिसेस सरदेसाईंना भेटायला हॉस्पिटलला गेले त्याआधी डॉक्टर गंदिता भेटले. गंदिताला भेटल्यावर एक गोष्ट क्लिअर झाली होती की मर्डर मिसेस सरदेसाईंनी नाही केलाय. मग त्या खोटं का बोलत आहेत. पुन्हा त्यांच्या बोलण्याचा मी विचार केला तेव्हा असं वाटलं त्या काहीतरी लपवत आहेत आणि त्यात त्यांच्या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिवाय एक महाराष्ट्रीयन स्त्री गळ्यात मंगळसूत्रासोबत ताईत का घालेल. श्रुती यार काय बोलतेस, क्लिअर बोल ना. हे बघ, योगिताची सुपारी निघाले हे आपल्याला कळलं होतं. रुबीना पोलीस स्टेशनच्या बाहेर घिरट्या घालत होती. ती आपल्याला तिच्यात गुंतवून ठेवायचा प्रयत्न करत होती. आपलं लक्ष दुसरीकडे जाणार नाही. निशांत सरांचा मर्डर का झालाय माहीत आहे तुला. अगं अशी चुकीची कामं करणार तर काय होणार. तेही खरं आहे. निशांत सर आपल्याला सगळ्या गोष्टी सांगणार होते. म्हणजे त्यांना पश्चाताप झाला होता असं तुला म्हणायचं आहे का. कदाचित हो. त्यांच्या मेसेजच्या बोलण्यावरून तरी असंच वाटतंय. ते सगळी माहिती आपल्याला देणार होते आणि दुसरीकडे काहीतरी कामधंदा करून फॅमिलीसोबत पुढचं आयुष्य असेल त्यात समाधानाने घालवायचा निर्णय त्यांनी घेतला होता. मग माशी कुठे शिंकली. प्रसाद म्हणाला. इथेच तर माशी शिंकली आणि सरांचा मर्डर झाला. सरांचा मर्डर करून मिसेस सरदेसाई आत तुरुंगात जाणार असा प्लॅन आखला गेला. मिसेस सरदेसाईंच्या गळ्यात जो ताईत होता त्यात अफूच्या बियाची पावडर होती. एका क्षणात खेळ खाल्लास. ओ गॉड श्रुती, यार कशी नको तिथे ह्यांची डोकी चालतात. पण तुला कसं हे कळलं. डॉक्टर गंधिता आणि कोण. त्या दिवशी जेव्हा मला हे क्लिक झालं की मिसेस सरदेसाईंच्या गळ्यात ताईत आणि शरदचे शब्द आठवले. गळ्यातल्या ताईतमध्ये विष आहे. मग मी डॉक्टर गंधिताला फोन करून सगळं सांगितलं. तिने मिसेस सरदेसाईंना झोपेचं इंजेक्शन दिलं आणि तो ताईत चेंज केला. त्याच दिवशी मी निशांत सरांच्या मुलांना भेटले. त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून हे सगळं काढून घेतलं. बापाचं छत्र डोक्यावर उतरलं नाही, निदान आईची तरी छाया डोक्यावर राहावी इतकाच माझा त्यामागचा हेतू होता. आणि मग जेलर मॅडम, वॉर्डन मनीषा आणि इतर सगळ्यांना विश्वासात घेऊन मी रुबीनाने आखलेला प्लॅन अंमलात आणला. अगं पण ते हॉस्पिटलमध्ये सगळं. डॉक्टर गंधिताने तिला झोपेचं औषध दिलं होतं त्यामुळे ती मशीन्स लावून शांत झोपली होती. ह्या सगळ्याची खबर लागल्यावर रुबीना मला कॉल करणार हे मला माहीत होतं. तिचे खबरी जेलमध्ये आहेत. ते कोण आहेत ते मी जेलमध्ये असलेला माझ्या खबरीकडून शोधून काढलं आणि रुबीनाला तिचा प्लॅन सक्सेस झाल्याचं कळवलं. माझा फोन ट्रेस होतोय हे रुबीनाला माहीत नव्हतं. तिला बिळातून बाहेर काढायचा माझा प्लॅन सक्सेस झाला. यार श्रुती, तुझं डोकं असं भारी चालतं, पण कॉलेजला असताना मॅथ्समध्ये का चालत नव्हतं. हे बघ, ते मॅथ्स तुझी आणि शौर्यची मक्तेदारी आहे. ते गणिताचे आकडे नुसता डोक्याचा भुगा. हे तुझ्या पोरांना कळलं तर. आणि ते सांगणार कोण.
श्रुती बारीक नजर करून त्याच्याकडे पाहत होती. जर का तू हे सांगितलंस तर याद राख. श्रुती त्याला हाताने फटके मारत होती. अगं लागतंय ना, मग सांगशील? नाही, पण एका अटीवर. कोणती? ती तुझ्या हातची खीर नाही खाल्ली खूप दिवस झाले. रिश्वत पाहिजे म्हणजे तुला? हां, असं समज काहीसं. ओके, दिली तुला रिश्वत. आणि दोघेही आज कित्येक दिवसांनी असं खळखळून हसत होते. दुसऱ्या दिवशी श्रुतीने रमाईला खिरीची तयारी करायला सांगितली. नाश्त्यापूर्वी तिने खीर बनवायला घेतली. सध्या तिचं मळमळणं बंद झालं होतं. बऱ्यापैकी जेवण जेवत होती. पण वडापाव मात्र दिसले की सुट्टी देत नव्हती. रमाई पोळ्या लाटण्यात मग्न होती. तिच्या बाजूला उभं राहून श्रुती खीर बनवत होती. जवळपास बाहेर कोणी नाही याचा अंदाज घेऊन श्रुतीने बोलायला सुरुवात केली. रमाई, तुला किती वर्ष झाली ह्या घरात येऊन? झाली असतील 30-1 वर्ष. आता माझं वय पाहून अंदाज लावा की ताई. तरी इतकी भरभर कामं करतेस. ते मी या घरात आले तेव्हा 14 वर्षाची तर होते. म्हणजे मोठ्या बाईसाहेब मला इथं घेऊन आल्या होत्या. माझं कोणी नाही ना. अगं मग लग्न नाही केलंस? केलं होतं, पण मेला दारू पिऊन रोज मारायचा. मग पुन्हा आले इथं पळून. अगं मग पुन्हा नाही जावंसं वाटलं नवऱ्याकडे? नाही गेले. रोज त्याचा मार खाण्यापेक्षा इथं काम केलेलं बरं. आणि तो भी मेला दारू पिऊन पिऊन. अच्छा, म्हणजे बरीच वर्ष झालीत. घरात कायम ही 4-5 माणसंच असतील ना? म्हणजे तू होतीस तेव्हा शौर्य लहान असतील ना? हो ना, म्हणजे धाकल्या साहेबांचं लगीन आठवतंय मला. शौर्य बाबा तर कायम माझ्या मागे खेळ म्हणून लागायचे. कधीतरी मी खेळायचे आणि कधी कधी त्या. बोलताना रमाई थांबली. ताईसाहेब, खीर आटल बघा. आवरा, मला लई कामं आहेत. रमाई, त्या कोण? ताईसाहेब, का माझ्या डोक्यावरचं छप्पर काढून घ्यायच्या मागे लागलाय? आता ह्या वयात कुठं जाणार मी? तुम्ही आता पोटूश आहात. तुम्ही काळजी घ्या. घरात कोणाला कळलं तर माझी सुट्टी नाही. रमाई नाश्त्याच्या प्लेट घेऊन बाहेर निघून गेली. श्रुतीने एक दीर्घ श्वास घेतला. त्या कोण आहेत? रमाई, तू हिंट तर दिलीस. बघू पुढे अजून कोण मला या संदर्भात सांगू शकेल. ह्या घराशी एकदम क्लोज व्यक्ती. श्रुती येऊन नाश्त्याच्या टेबलजवळ बसली. आताही तिची नजर त्या बंद दरवाजावर गेली. त्याचा टाळा चेंज झाला होता. ह्याचा अर्थ काल ती रूम उघडी केली होती. श्रुती, आज सकाळी सकाळी किचनमध्ये काय करत होतीस? कावेरीबाईंनी राहून विचारले. मॉम, ते प्रसादला खीर खायची होती म्हणून. वा, प्रसादला खायची म्हणून ह्या अवस्थेत खीर बनवली? हो, काय करणार, बेस्टी आहे तो माझा. अच्छा, आणि मी कोण? शौर्य, जेलस? श्रुती हसत म्हणाली. शौर्यने तोंड वाकडं केलं. रमाई सगळ्यांना नाश्ता वाढत होती. वा, छान झालाय शिरा रमाई. मस्तच, तिने तिला हाताने खुळून दाखवले. रमाईच्या चेहऱ्यावर आता हलकेसे हसू आले. श्रुतीचा आता फोन वाजू लागला. अनोळखी नंबरवरून फोन येत होता. श्रुती, नाश्ता फिनिश कर, मग फोन घे. शौर्य तिच्याकडे पाहत म्हणाला. फोन वाजून कट झाला. पण पुन्हा त्याच नंबरवरून श्रुतीला फोन येत होता. आता तिने फोन रिसीव्ह केला. सुप्रभात राज्याध्यक्ष मॅडम. सुप्रभात, कोण बोलतंय? ओळखलं नाही का? ओळखायला तुम्ही माझे काका मामा अजून कोण लागत नाही. त्यामुळे ओळख सांगितले तर बरं होईल. धनंजय काळे, तुमच्या एरियातला. ओ हो, बोला साहेब, काय सेवा करायची तुमची? माझी माणसं पकडली आहेत तुम्ही तेव्हा. तुमची माणसं कोण आहेत? काल इतकी धावपळ करून सुरतमधून पकडलीत, ती आमची माणसं आहेत. ओ हो, ती होय. तुमची धंदेवाली का? मॅडम, तोंड सांभाळून बोला. काळेसाहेब, एका धंदेवालीला सोड सांगायला फोन केला तुम्ही? मग होईल ना आमचं काम. तसंही तुमची कुंडली आमच्या हातात आहे. अरे वा, काय म्हणतायत? माझ्या कुंडलीतले ग्रह तारे शनी फार वाईट माझ्या कुंडलीतला. ज्याच्या राशीत प्रवेश करतो त्याला नेस्त नाबूद करतो. तुमच्या राशीत प्रवेश करायला लावू नका. श्रुती नाश्त्याच्या प्लेटमधला चमचा गोल गोल फिरवत म्हणाली. मॅडम, तुमच्या राशीत माझा प्रवेश झाला तर तुम्हाला भारी पडेल. श्रुती आता हसायला लागली. साहेब, इलेक्शन जवळ आले. कशाला एका धंदेवालीसाठी स्वतःचं नुकसान करून घेताय? तुमची कुंडली माझ्या हातात आली तर मग पुढे काय होईल ज्याला मी जबाबदार नाही. तू माझं काहीच वाकडं करू शकत नाहीस ना. तुला माझ्याबद्दल काही कळेल, समजलं? कसं आहे ना साहेब, गर्भात शिरून रहस्य शोधायची वेडी खोड आहे मला. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.